बुधवारी सकाळी शेळगी भागातील जयलक्ष्मी सोसायटी येथे पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली महिला संघाच्या वतीने एक घर एक झाड उपक्रमांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला। पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे, महिला अध्यक्षा कुमुद अंकारम, जनरल सेक्रेटरी दयानंद मामड्याल, सामाजिक विभाग अध्यक्ष अशोक बिटला, महिला सचिव कल्पना हर्षनपल्ली, सुवर्णा नक्का, मीना नंदाल तसेच जयलक्ष्मी सोसायटीचे प्रवीण कारंपुरी, श्रीनिवास नक्का यांच्यासह जयलक्ष्मी सोसायटीचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत एक घर एक झाड हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले। एक घर एक झाड या संकल्पनेतून सुरू झालेल्या सोलापूरमध्ये वृक्षारोपण आज शेळगी या भागात स्वर्गीय कारंपुरी साहेबांच्या घराच्या शेजारी जयलक्ष्मी सोसायटी येथे आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम पद्मशाली पश्चिम महाराष्ट्र महिला संघ व पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संगम आणि त्याचबरोबर जयलक्ष्मी हाऊसिंग सोसायटी यातील सर्व ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या तर्फे हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम इथं घेण्यात आलेला होता। आज आम्ही सोलापूरमध्ये 6,000पेक्षा जास्ती झाडांची लागवड सोलापूरमध्ये करत आहोत। त्यामध्ये देशी झाडांचे प्रजातीचे झाडांची लागवड इथं करत आहोत आणि नक्कीच त्यासाठी लोकांचाही या चळवळीत खूप चांगला सहभाग आहे आणि आपण सर्वजण मिळून सोलापूरला ग्रीन सोलापूर, हरित सोलापूर आणि सुंदर सोलापूर करण्याचा जो संकल्प घेतलेला आहे तो नक्कीच पूर्ण करूया आणि भवितव्यामधल्या आपल्या ज्या पिढींसाठी चांगलं सोलापूर आणि सुंदर सोलापूर देऊया। धन्यवाद। परत एकदा सगळ्यांना महिला असतील, भगिनी असतील आणि वयस्क माझ्यापेक्षा मोठे लहान सगळ्यांनाच आल्याबद्दल धन्यवाद, आभार सगळंच। जे हे आहे ना कंपाऊंड वगैरे